पाटील म्हणलं. आता तुम्ही हलताय का लटा लटा सटलं नाव झालं बघा. माझ्या पत्रकार मित्रांनो, संजय पाटलांना तुम्ही घाबरता का? हात वर करून सांगा, त्याला भेटा डर नाही लगता क्यों? हे गोपीचंद परागरचं काम आहे. लोक बोलतात गोपीचंद करतो काय, त्याला पद नाही, संविधानिक दर्जा नाही, किंवा फंड नाही. अरे मी लोकांना स्वाभिमानी बनवतो, भयमुक्त करतो. संजय पाटील 4 महिन्यापूर्वी डॉन होता, आता त्याला गाळच कुत्रा विचारत नाही. आणि मला तो अधिकार आहे, राईट आहे. मी त्यांच्यासाठी काम केलं. अरे मी काय अन्याय सहन करणारा वाटतो का तुम्हाला? भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या आमदारांचा विरोध, तरी संजय पाटलांना तिकीट. काय जादू आहे? जादू नव्हती, त्याला ह्याच्यावर विश्वास नव्हता. नाना पटोले दुसरा होईल या भ्याला ह्याला तिकीट दिला. ते तिथे थांबणार नाही, लगेच काँग्रेसकडे जाणार. रोज मध्ये काँग्रेस बरोबर, इधर तिकीट नाही मिळने वाला, मुझे इधर से दे दो. मला तर नाही म्हणून संजय पाटलांना माझा जय यावं नाही. गोपीचंद परागरची लायकी काय ना हे तर इथं बघा. गोपीचंदच्या बरोबर या जिल्ह्यातली लोक आहेत, चिंचणी गावातली लोक माझ्या सोबत आहेत. मला फोन करून पाठिंबा देतात. हे माझं काम आहे मित्रांनो, हे काम आहे. म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, या महाराष्ट्रातल्या वंचितांना जर तुम्हाला नेतृत्व करायची संधी द्यायची असेल तर प्रकाश आंबेडकर सोलापुरातून आणि अकोल्यातून निवडून गेले पाहिजे. सोलापुरातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, एक सुद्धा मत तुम्ही दुसरीकडे देऊ नका. बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आपल्याला संसदेत पाठवायची एक संधी मिळते. संधी त्या सोलापुरातल्या जनतेनं त्या संधीचं सोनं करावं आणि जे राज्यामध्ये वंचितांचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं. सांगली जिल्ह्यातल्या तमाम लोकांना आणि वसंतरावांचं वारस असलेल्या विशाल पाटलांना मला सांगायचं आहे, माझे फोटो त्यांनी व्हायरल केले विशाल पाटलांनी, आणि माझ्या बरोबर एक संघ माणूस फिरतो त्यांनी दोघांनी. मला माहित होतं. अरे मग काय फोटो व्हायरल केले तर काय माझं घर उठतं काय होतं? मी काय कुणाच्या मसराचा घडी वाटलं का तुम्हाला? आज उत्तमराव इथं स्टेजवरती उपस्थित आहेत. तुम्हाला अनेकांना प्रश्न असतील, उत्तमराव इथं कसे अरे शिवाबाबाचे आहे, ते सगळे नाट्य करतात, ते तुम्ही करा ना. अरे मोदींच्या विरोधामध्ये आपण मतदान केलं आणि मोदी शरद पवारांच्याकडे येऊन बसतात आणि म्हणतात की शरद पवारांचा सल्ला घेतो. हे कसं काय चालतं रे? कसं काय चालतं? मग तुम्ही सुद्धा दिवसात 10 वेळा लबाड बोलायला ती काय या प्रस्थापितांना त्यांना शब्द देत राहावा आणि शब्द फिरवत राहावा. काकाला शब्द द्या, फिरवत राहावा. दादाला शब्द द्या, फिरवत राहावा. अरे आपण काय मसराव वेगळे आहे? कोण आहे आपण? कोण आहे? कुठला काका, कसला काका, काय कोणतं मानलं? संसद हे देशाचं सर्वोच्च सभागृह आहे, मंदिर आहे. त्या मंदिरातून कायदे केले जातात, त्या मंदिरातून चुकीचे कायदे बाजूला केले जातात. देशाच्या हिताचं काम तिथं केलं जातं. जागतिक लेवलला या देशाची उंची वाढवावी असं काम केलं जातं. संजय पाटलांनी कुठलं काम तिथं केलं? उंची वाढवायचं केलं का? केलं का काम? तुम्ही उंची वाढवायचं काम केलं का? त्यांनी नाही केलं आणि ते करू शकत नाही. ते फक्त भ्रष्टाचार करू शकतात आणि त्याला फोन कर, तंबी दे, अमक कर, तमक कर, फलान कर, दाखल्यावर देऊन दाखवा, अमक करतो, तमक करतो, फलान करतो, काही करत नाही. म्हणून या 8-15 दिवसात तुम्ही हुडून जाऊ नका.